हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत व्हॉट हॅपन्स व्हेन मेटल कार्बोनेट अँड मेटल हायड्रोजन कार्बोनेट्स रिॲक्ट्स विथ ॲसिड. मेटल कार्बोनेटची आणि मेटल हायड्रोजन कार्बोनेटची आपण जर रिॲक्शन ॲसिड सोबत केली तर त्या ठिकाणी प्रोडक्ट काय फॉर्म होतो आणि बाय प्रोडक्ट काय रिमूव्ह होतो हे आज आपण डिस्कस करणार आहोत. बट बिफोर दॅट यामध्ये मेटल कार्बोनेट आणि मेटल हायड्रोजन कार्बोनेट म्हणजेच काय हे आपण समजून घेऊयात. आता यामध्ये बघा, फर्स्ट आहे तुम्हाला मेटल कार्बोनेट. आता मेटल कार्बोनेट म्हणजेच काय, असा कंपाऊंड ज्याच्यामध्ये तुम्हाला CO3 2 निगेटिव्ह प्रेझेंट असेल. असा कंपाऊंड ज्याच्यामध्ये तुम्हाला CO3 2 निगेटिव्ह प्रेझेंट असेल त्याला आपण मेटल कार्बोनेट म्हणतो. आणि मेटल हायड्रोजन कार्बोनेट म्हणजेच काय, तर असा कंपाऊंड यामध्ये मेटल हायड्रोजन कार्बोनेट असा कंपाऊंड ज्याच्यामध्ये तुम्हाला HCO3 निगेटिव्ह प्रेझेंट असेल याला आपण मेटल हायड्रोजन कार्बोनेट म्हणतो. तर आता या मेटल कार्बोनेट आणि मेटल हायड्रोजन कार्बोनेटची रिॲक्शन आपण ऍसिड सोबत करणार आहोत. तर यामध्ये आता आपण फर्स्ट रिॲक्शन पाहणार आहोत मेटल कार्बोनेट्स विथ ऍसिड. तर यामध्ये आपण घेणार आहोत सोडियम कार्बोनेट आणि सोडियम कार्बोनेटची रिॲक्शन आपल्याला करायची आहे HCl म्हणजेच हायड्रोक्लोरिक ऍसिड. आता या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या की जो सोडियम कार्बोनेट आहे तो सोडियम कार्बोनेट वॉटर सॉल्युबल आहे आणि वॉटर सॉल्युबल असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला आयन्स जनरेट होतील 2Na+ आणि CO3 2 निगेटिव्ह. त्याचबरोबर जो HCl आहे तो HCl सुद्धा काय आहे, वॉटर सॉल्युबल आहे आणि वॉटर सॉल्युबल असल्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी H+ आयन विथ Cl निगेटिव्ह आयन जनरेट होतील. आता आपल्याला ही रिॲक्शन करायची आहे का टेस्ट ट्यूब मध्ये. या टेस्ट ट्यूब मध्ये आपल्याला घ्यायचं आहे सोडियम कार्बोनेट विथ त्याच्यासोबत वॉटर घ्यायचं आहे आणि आपल्याला ऍडिशन कशाचं करायचं आहे तर आपल्याला HCl ऍड करायचं आहे. आता यामध्ये बघा, जो CO3 2 निगेटिव्ह आहे, जो कार्बोनेट आहे त्या कार्बोनेट वरती 2 निगेटिव्ह चार्ज आहे आणि ते तुम्हाला H+ आहे. तर हा H+ काय करतो, CO3 2 निगेटिव्ह वरती अटॅक करतो आणि अटॅक केल्यामुळे तुम्हाला प्रोडक्ट काय फॉर्म होईल ते बघा. हा H+ आहे जनरेट झालेला आणि हा तुम्हाला CO3 2 निगेटिव्ह आहे. तर या ठिकाणी इमिडिएटली काय होतं की हा जो H+ आहे तो H+ CO3 2 निगेटिव्ह वरती अटॅक केल्यानंतर तुम्हाला फॉर्मेशन होतं CO3 निगेटिव्ह. आता इथं 2 निगेटिव्ह होता, एक H+ ऍड झाल्यामुळे एक तुमचा निगेटिव्ह चार्ज रिमूव्ह झाला आणि एक रिमेनिंग त्या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज आहे. तर इमिडिएटली काय होतं, सेकंड हायड्रोजन त्या ठिकाणी अटॅक करतो म्हणजेच ऍड होतो आणि ऍड झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी काय प्रोडक्ट फॉर्म होतो ते पहा. इथे तुम्हाला फॉर्म होतो H2CO3. H2CO3. आता हा H2CO3 म्हणजेच काय आहे तर कार्बोनिक ऍसिड आहे आणि हा कार्बोनिक जो आहे तो कार्बोनिक ऍसिड तुमच्याकडे अनस्टेबल असतो. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी एक अनस्टेबल कंपाऊंड फॉर्म होतो आणि तो अनस्टेबल कंपाऊंड इमिडिएटली काय होतो, ब्रेकडाऊन होतो म्हणजेच डिकम्पोज होतो. डिकम्पोज कशामध्ये होतो तर H2O+ CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साइड गॅस. त्या ठिकाणी तुम्हाला बबल्स क्रिएट झालेले दिसतील आणि बबल्स क्रिएट झाले म्हणजेच त्या ठिकाणी CO2 जो गॅस आहे तो CO2 गॅस काय झाला, रिलीज झाला. तर याची ओव्हरऑल रिॲक्शन काय होते ते आपण बघूयात. इथे आपण सोडियम कार्बोनेट रिॲक्ट केला HCl सोबत आणि HCl सोबत रिॲक्ट केल्यानंतर तुम्हाला फॉर्म होईल या ठिकाणी 2NaCl प्लस H2O प्लस CO2 गॅस काय होते या ठिकाणी रिलीज होते. म्हणजे ज्यावेळेस आपण मेटल कार्बोनेटची रिॲक्शन आपण ऍसिड सोबत करतो तर तुम्हाला त्या ठिकाणी सॉल्ट प्लस वॉटर प्लस CO2 गॅस रिलीज होते. क्लिअर. आता आपण पाहणार आहोत मेटल हायड्रोजन कार्बोनेटची रिॲक्शन आपण ऍसिड सोबत केल्यानंतर काय रिॲक्शन होते आणि त्या ठिकाणी प्रोडक्ट काय फॉर्म होतो. रिॲक्शन आहे मेटल हायड्रोजन कार्बोनेटची ऍसिड सोबत. तर यामध्ये आपण घेणार आहोत NaHCO3 म्हणजेच सोडियम हायड्रोजन कार्बोनेट विथ HCl. आता दोन्ही सुद्धा वॉटर सॉल्युबल असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी आयन्स काय जनरेट होतील तर या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस NaHCO3 ला ब्रेकडाऊन करतात म्हणजेच आयन्स क्रिएट होतात त्यावेळेस तुम्हाला Na+ विथ HCO3 निगेटिव्ह आयन्स जनरेट होतात आणि HCl जो आहे तो HCl कसा ब्रेकडाऊन होईल तर H+ आयन विथ Cl निगेटिव्ह आयन. आता यामध्ये बघा, ज्यावेळेस आपण मेटल कार्बोनेटची रिॲक्शन करत होतो त्यावेळेस तुम्हाला CO3 2 निगेटिव्ह आयन्स जनरेट झालेले होते. क्लिअर. आणि या ठिकाणी काय आहे, तुम्हाला HCO3 निगेटिव्ह आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑलरेडी एक H तुम्हाला प्रेझेंट आहे आणि H प्रेझेंट असल्यामुळे या ठिकाणी ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन फास्ट होते आणि वन स्टेप मध्येच कंप्लीट होते. म्हणजेच या ठिकाणी H+ जो आयन आहे तो H+ आयन जनरेट झाल्यानंतर तो इमिडिएटली काय होईल, HCO3 वरती अटॅक करेल आणि अटॅक केल्यानंतर तुम्हाला जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट काय फॉर्म होईल, H2CO3 जो म्हणजेच कार्बोनिक ऍसिड. आणि हा कार्बोनिक ऍसिड अनस्टेबल असल्यामुळे तो काय होईल, इमिडिएटली ब्रेकडाऊन होईल आणि ब्रेकडाऊन कशामध्ये होईल, H2CO3 जो आहे तो H2CO3 ब्रेकडाऊन होईल वॉटर
प्लस CO2 म्हणजेच त्या ठिकाणी तुम्हाला कार्बन डायऑक्साइड गॅस जी आहे ती गॅस रिलीज होईल, बबल्स क्रिएट झालेले दिसतील. म्हणजेच ओव्हरऑल रिएक्शन काय होईल? सोडियम हायड्रोजन कार्बोनेट्स व्हेन रिएक्ट्स विथ HCl तुम्हाला या ठिकाणी NaCl म्हणजेच त्या ठिकाणी सॉल्टचं फॉर्मेशन होईल विथ वॉटर मॉलिक्यूल प्लस CO2 गॅस जी आहे ती CO2 गॅस काय होईल? रिलीज होईल म्हणजेच बबल्स क्रिएट झालेले दिसतील. म्हणजे ज्यावेळेस आपण मेटल कार्बोनेट असेल किंवा मेटल हायड्रोजन कार्बोनेट असेल त्याची रिएक्शन ऍसिड सोबत केल्यानंतर तुम्हाला जनरेट काय होतात? तर सॉल्ट प्लस वॉटर प्लस कार्बन डायऑक्साइड त्या ठिकाणी गॅस रिलीज होते. क्लिअर?